नमस्कार. गणपती बाप्पाचं आगमन होतं का तुमच्याकडे? आणि होत असेल तर क्लीनिंग देखील करतच असाल ना? तर माझ्याकडे देखील दरवर्षी गणपती बाप्पाचं आगमन तर होतंच, पण दरवर्षी ना मस्त अशी क्लीनिंग केल्याशिवाय चैन काही पडत नाही. तर म्हटलं चला तुमच्यासोबत देखील क्लीनिंगचा व्हिडिओ शेअर करूया. तर आता माझं किचन जे आहे ते नॉन मॉड्युलर म्हणजेच किचन ट्रॉली नाही आहे. त्यामध्ये रॅक्स लावलेले असतात आणि अशा प्रकारे ओपन सगळी भांडी दिसत असतात. मग ती साफ करायला देखील तितकीच कठीण असतात, पण ते साफ केल्यानंतर ना तितकंच सुंदर असं आपलं किचन दिसत असतं. तर सगळ्यात पहिले किचन साफ करण्यासाठी ना जी मोठी रॅक आहे, ज्यामध्ये मी स्टीलची भांडी, स्टीलचे डबे लावत असते, ती साफ करायला घेतली. कारण की तिला सुकण्यासाठी देखील वेळ लागतो आणि आज मस्त असं ऊन देखील पडलेलं होतं. तर विमचं लिक्विड घेतलेलं आहे. लिक्विड घेतल्याने ना भांडी छान तर निघतात, परंतु आपण घाईत जरी धुतली तर साबण त्यावर राहत नाही. त्यामुळे मी कधीही किचनची क्लिनिंग करताना लिक्विडच वापरत असते. तर बाहेर मस्त पलंग ठेवलेला होता उन्हामध्ये आणि फटाफट सगळे डब्बे घासून घेतले. आणि आता तुम्ही म्हणाल की किचनवरतीच का घासते? तर किचनवरती घासताना म्हणजे माझी जास्त उठबस होत नाही आणि मी उभ्या उभ्या फटाफट सगळी कामं करू शकते. आणि ज्यावेळेस डीप क्लिनिंग होतं म्हणजे दिवाळी असते, पूर्णच किचन रिकामा करते, किचन अख्खा धुवूनच काढते, त्यावेळेस मग सगळी भांडी बाहेरच असतात आणि बाहेरच बसून सगळं करावं लागतं. तर सगळे डब्बे घासून झाली, उन्हात ठेवली आणि त्यानंतर ना जी मोठी ताटं होती, डब्यांची झाकणं होती, ती सगळी घासून घेतली आणि त्यानंतर मग ती पुन्हा उन्हात ठेवायची होती. तर किचन जरी आवरायचं असलं ना, तर सगळाच पसारा मी एकाच वेळेस काढत नाही. सगळं स्टेप बाय स्टेप कामं करते, जेणेकरून मला आवरायला देखील सोपं जातं. आता शिवांशला सांभाळून किचन आवरायचं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. तरी पण मी सगळ्यात आधी मोठी रॅक काढली, ती रिकामी केली आणि त्यावरचीच भांडी घासली आणि ती बाहेर ठेवली, जेणेकरून बाहेर जास्त पसारा पण होत नाही, कारण की लक्ष द्यावं पण लागतं. तर बघू शकता बाहेर ऊन पडलेलं आहे. बाहेर सगळे डब्बे मस्त अशी उन्हात सुकली बाहेरून आतून. आता हीच डब्यांच्या बाजूला मी ही सगळी ताटं वगैरे लावणार आहेत. आता हे सगळं करताना ना शिवांशचं जेवण, त्याचं खाऊ घालणं, त्याला झोपवणं ह्या सगळ्या गोष्टी तर आल्याच. तर सगळं आधी मी सुकवण्याचं जे उन्हाचं काम होतं ना, ते आधी करून घेतलं आणि त्यानंतर मग पुन्हा आपल्या कामाला लागले. बाहेर ऊन असलं की डब्यातलं आपण ज्या गोष्टी ठेवतो ना, तर उन्हात वाळवल्यामुळे डब्यातल्या वस्तू खराब होत नाही. आता प्लास्टिकचा नंबर आला, कारण की प्लास्टिकच्या वस्तू पटकन वाळतात स्टीलच्या मानाने. आता जी दुसरी स्टीलची रॅक आहे ना, त्यावरती सगळ्या मी प्लास्टिकच्या बरण्या ठेवलेल्या आहेत. कारण की याच ठिकाणी मग आपल्याला घ्यायला वस्तू सोप्या पडतात. किचनच्या या बाजूला असतात आणि मुलं हात देखील लावत नाही. आणि त्यातल्या ज्या थोड्या-थोड्या काही डाळी, कडधान्य राहिलं होतं, ते मी छोट्या-छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवत होते, जेणेकरून ते शिवांशचा हात जाणार नाही आणि मला पुन्हा भरायला देखील सोपं जाईल. अशा पद्धतीने ही स्टीलची रॅक मी रिकामी करून घेतली आणि त्यानंतर मग पुन्हा आपले स्टीलचे डब्बे आहे ते वाळवून ते मध्ये आणून ठेवले, ताटं बाजूला ठेवले. म्हणजे कसं स्टीलमध्ये आणून ठेवल्यानंतर प्लास्टिकच्या बरण्या, झाकणं ठेवण्यासाठी मला पलंगावर जागा झाली आणि ऊन मस्त असं येत जात होतं. कडक ऊन जरी होतं ना, त्यामुळे फटाफट भांडी वाळत होती. तर माझं असं टार्गेट होतं की शिवांश जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत धुवून सगळ्या वस्तू घरात आणायच्या. त्यानंतर त्याला झोपवल्यानंतर आरामात मी सगळ्या वस्तू लावणार होते. म्हणजे मुलांची लुडबुड नसते आणि आपल्याला व्यवस्थित आपलं लावण्याचं काम करता येतं. आता किचनवरती जे तुम्हाला काचा दिसत आहे, त्यावरती पण खूप बारीक-बारीक प्लास्टिकच्या बरण्या होत्या आणि त्याच्यामध्ये ना सगळ्या लागणाऱ्या गोष्टी आहे, जसं की खडा मसाला, मसाले वगैरे ते सगळं काढून ते सुद्धा धुवून मी वाळत घातलेलं होतं. तर बघू शकता सगळं किचन आपलं रिकामा झालेलं आहे. त्या सगळ्यात आधी टाईल्स आणि त्या काचा मी घासून घेतल्या. ते आता मी महिन्यातून एकदा तर घासतच असते, त्यामुळे त्याच्यावरती इतका चिकटपणा नसतो. आता ही सगळी क्लिनिंग केली आहेत ना, त्यामुळे दिवाळीला क्लिनिंगला जास्त वेळ लागणार नाही. सगळ्या टाईल्स देखील मी घासून घेतल्या आणि पाण्याने धुवून घेतल्या. म्हणजे भांडे पण आपले एका बाजूला वाळतायत आणि किचन देखील सुकून आपल्याला भांडे लावण्यासाठी रेडी होतो. अशा पद्धतीने सगळ्यात आधी जर मी किचन धुवतला असता, तर भांडी वाळायची राहिली असती. त्यामुळे भांडी वाळत आहे तोपर्यंत किचन क्लीन होईल आणि भांडी सुकल्यानंतर किचन पण आपला मस्त असा क्लीन असल्यामुळे ना, व्यवस्थित असं मला लावता येईल. तर सगळ्या छान किचनच्या टाईल्स वगैरे धुवून घेतल्या, कारण की फोडणी देतो त्या ठिकाणी त्याचे डाग उडालेले असतात. मागे पण एक छान असं लिक्विड सांगितलेलं होतं किचन ओटा क्लीन करण्यासाठी. तर त्यामध्ये व्हिनेगर, आपला खायचा सोडा आणि लिक्विड घेऊन छान असा किचन ओटा आपण क्लीन करू शकतो. मस्त असा चमकतो.
तर मागच्या वेळेस मी केलेलं होतं त्यामुळे यावेळेस फक्त असं लिक्विडनेच धुवून काढलं. बघू शकतात की किचन रिकामा झाला की किती मोठा दिसतो. तर सगळ्या टाईल्स वगैरे धुवून झाल्या. खिडकी देखील छान अशी घासून घेते कारण की खिडकीला पण आहे ना फोडणी चा सगळं तेलकटपणा आलेला असतो. बऱ्यापैकी मी खिडकी ओपन करते. कधी-कधी काय होतं खूप हवा लागते आणि माझी खिडकी जी आहे खूपच मोठी आहे. त्यामुळे गॅस ला हवा लागते तर मला किचनमध्ये खिडकी कधी-कधी ओपनच करता येत नाही. तर अशा पद्धतीने किचन देखील क्लीन झालं आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करून ना मी शिवांशला झोपवणार होते कारण की तोपर्यंत किचन पण सुकून जाईल आणि मग बाकीच्या कामांसाठी मी मोकळी होईल. तर असे स्टेप बाय स्टेप किचन क्लीन केलं ना तर तुम्हाला देखील खूप सोपं जाईल. त्यानंतर जी स्टीलची रॅक होती ना ती मी आतल्या आतच घासून घेतली कारण की अचानक कधी पाऊस येईल सांगता येत नाही. मग सगळाच पसारा बाहेर नेऊन ठेवायचा. त्याआधी ना खालचं सगळं क्लीन करून घेतलं कारण पाण्याचे डाग वगैरे काही सांडलेलं असतं आणि रॅकवरती सगळं सामान असलं की रॅक हलवता देखील येत नाही. तर छान झाडून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा घासून घेतली फरशी आणि कोरड्या कपड्याने पुन्हा पुसून घेतली जेणेकरून मग तिथं रॅक लावता येईल. तर याच्यावरती जे आहेत ना ते रबरचे शीट होते जे आमच्याकडे असेच पडलेले होते ते यूज करावे म्हणून मी त्यावरती टाकून दिले. त्यावरती टाकल्यामुळे ना वस्तू खाली पडत नाही आणि व्यवस्थित राहतात आणि खाली रॅक जी आहे ना ती देखील खराब होत नाही. फक्त बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्याला तेलकट हात वगैरे लागतात आणि असं पण ना किचनमध्ये भरपूर असं आता पावसाळा आला की चाचण्या वगैरे होत असतात. तर त्यामुळे त्यासाठी मी मीठ आणि कापूरचं पाणी केलेलं होतं ते देखील स्प्रे करायचे त्यामुळे ती बऱ्यापैकी चिकट झाली होती. मग विम लिक्विडनेच घासून घेतली आणि पुन्हा ओल्या कपड्याने पुसून सुकण्यासाठी घरातच ठेवली आणि किचनचा जो दरवाजा होता ना तो ओपन होता. त्यामुळे किचनमध्ये हवा येत होती आणि हवेने छान अशी ही रॅक देखील सुकून जाणार होती. तर सगळं सुकून गेल्यानंतर त्यावरती पुन्हा ते शीट लावले आणि जो काही बाकीच्या गोष्टी होत्या ज्या मी म्हणजे आधीच कधीतरी क्लीन केलेल्या होत्या ना त्यामुळे त्या पुन्हा आता क्लीन करायला घेतल्या नाही. जसं की मसाल्याचे डब्बे वगैरे काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या सगळ्या पसाऱ्यात मी काढत नाही कारण की कधी-कधी मग त्याला हात लागतो. मुलं खराब करू शकतात त्यामुळे अशा गोष्टी मी आधीच क्लीन करून ठेवलेल्या. त्या पुन्हा थोड्या पुसल्या बरण्या आणि पुन्हा तिथं लावून ठेवलेल्या होत्या. त्यानंतर हे सगळे स्टीलचे डबे घरात घेऊन आले आणि ऊन देखील पडलेलं होतं. मागचा दरवाजा छान उघडा करून ठेवला म्हणजे मला पण काम करायला फ्रेश वाटेल आणि ही सगळी घरची शेंगदाणे आहेत जे आम्ही शेंगा फोडून आणलेल्या मशीनमध्ये आणि छान जेव्हा ऊन पडलेलं तेव्हा वाळून असं प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेल्या आहेत आणि ही जी टाकी आहेत ना हिचं झाकण खूप पॅक आहे, एअर टाईट आहे की ज्यामुळे हवाच जाणार नाही. तर अशा पद्धतीने मी 2 प्रकारामध्ये ते पॅक केलं जेणेकरून एकाच वेळेस हात लागायला नको अशा पद्धतीने आणि जे काही सामान होतं ना ते उरलेलं जे काढून ठेवलेलं ते सगळं भरून ठेवलं. ज्या नको लागणाऱ्या किंवा काही वस्तू खराब झाल्या त्या बाजूला केल्या आणि ना जे कुठलं आता सामान संपत आलेलं आहे त्याची देखील लिहून ठेवत होते की कुठलं सामान आपल्याला संपलेलं आहे वगैरे. त्यानंतर मोठी-मोठी ताटं होती ती देखील सुकलेली होती ती लावून दिली. त्यानंतर सगळे डबे वगैरे देखील लावून दिले. ही जी रॅक आहे ना लोखंडी रॅक आहे. आता बऱ्याच लोकांच्या घरामध्ये दिसत नाही परंतु खूप मजबूत आहे. मग तो आमच्याकडे आहे तर मी ती वापरते कारण की भरपूर असं डबे वगैरे त्यामध्ये बसत असतात. आणि वरचे जे छोटे डबे आहेत ना त्यामध्ये सगळ्या प्रकारची पिठं भरलेली आहेत. तांदळाचं, ज्वारीचं, बाजरीचं, बेसन पीठ अशा पद्धतीने सगळी पिठं लागतात घरामध्ये तर ते सगळे भरून ठेवले आणि एक हा पूर्ण सेक्शन लागल्यानंतर सगळ्यात किचकट काम जे असतं ज्या छोट्या बरण्यांचं त्यामध्ये सगळ्यात पहिले तर मी डाळी-साळी, कडधान्य वगैरे भरून ठेवलं आणि छोट्या-छोट्या बरण्यांमध्ये खडा मसाला, खायचा सोडा, ओवा वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, मसाले असतात. ते सगळे भरायला बराच वेळ लागतो. तर त्यानंतर हे सगळं काम करायला घेतलं आणि जिथे ऊन होतं ना काही काचेच्या बरण्या पुन्हा मी तिथं उन्हात ठेवल्या जेणेकरून त्या थोड्याशा जरी आतमध्ये ओल्या असतील तर त्या व्यवस्थित अशा सुकून जातील. अशा पद्धतीने माझं किचनची क्लिनिंग करण्याची पद्धत आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जे नवीन असतील त्यांनी आणि त्याचबरोबर अशा नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करत जा. आणि त्याचबरोबर आता आपल्या गणपतीचे पण व्हिडिओ येतील डेकोरेशन्स आयडिया वगैरे म्हणजे मला खूप आवड आहे म्हणून तुम्हाला दाखवते किंवा व्हिडिओ दाखवण्यासाठी हे करत नाही.
याच्या आधी पण ज्यावेळेस आपला YouTube चॅनल नव्हता त्यावेळेस देखील माझं सगळं असंच होतं. कुठलाही सण असला की मला सगळी कामं खूप आवडीने करायला आवडतात किंवा जोडीलाच पाहिजे असं काही नसतं किंवा मी स्वतःला देखील त्रास करून घेत नाही. खूप सिस्टमॅटिक पद्धतीने योग्य नियोजन करूनच माझी कामाची मी आधी आखणी करते आणि त्यानंतरच मी कामांना सुरुवात करते. आता तुम्ही बघू शकाल की गणपती बाप्पाला येण्यासाठी 8च दिवस उरले. त्यामध्ये हरतालिका, पोळा, गणपती डेकोरेशन या सगळ्या गोष्टी आल्या. त्यामुळे आजचा दिवस मी किचनसाठी दिला आणि बाकीच्या हळू-हळू एक-एक दिवस एक-एक गोष्ट करणार जेणेकरून तोपर्यंत माझी सगळी कामं आटोपून जातील. त्याचबरोबर ना काल उर्मिला निंबाळकरचा व्हिडिओ बघितला आणि तिने खरंच खूप छान सांगितलेलं आहे, की तुम्ही जबाबदारी वाटून द्यायला शिका. सगळंच एकट्याने करायचं आणि त्यानंतर आजारी पडता किंवा दाखवायचं म्हणून करायचं. तुम्ही ना सणाचा आनंद घ्या. मी पण तेच करत असते. मी देखील सणाचा आनंद घेते आणि हौस म्हणून किंवा मला आवड आहेत आणि आपल्या आवडीमुळे आपल्या मुलांना देखील सण सेलिब्रेट करायला आवडायला लागतं आणि त्यांना देखील घरात खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. ते देखील हौसेने त्यामध्ये भाग घेतात, करतात आणि त्यामुळेच मी देखील माझ्या मुलांना या गोष्टी कळाव्या म्हणून खूप आवडीने सगळे सण सेलिब्रेट करत असते. तर अशा पद्धतीने ना माझं किचन क्लिनिंग होत आलेलं होतं. सगळ्या भरण्या मी लावून देते आणि त्यानंतर मग तुम्हाला पुन्हा माझं पूर्ण किचन दाखवते.